एकजीव झालेले आहे. थोडा वेळाने आता आपण याची भजी करणार आहोत. येथे मी चणा डाळीच्या भजीला तेलात तळण्यासाठी घेतलेले आहे. त्यासाठी मध्यम आचेवर एक कढई घेऊन त्यामध्ये तेल घेतलेले आहे आणि ते तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये अशा प्रकारे भजी तळण्यासाठी तेलामध्ये घातलेले आहे. साधारण 3-4 मिनिटे तरी भजी चांगले तळून घ्यावेत. भजी चांगले खरपूस होईपर्यंत तळावे. त्याचा रंग बदलला पाहिजे. अशा प्रकारे चणा डाळ भजी दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर खाण्यासाठी घ्यावे. तुम्ही बघतच असाल. येथे चणा डाळ भजी चांगले तेलात तळून झालेले आहेत. असे हे गरम गरम कुरकुरीत आणि चमचमीत चणा डाळ भजी तुम्ही करायला घ्या आणि मस्तपैकी खा. चला तर मग अशी ही चणा डाळ भजी पटकन करायला घ्या, खा आणि मस्त रहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल. बाय बाय.